मराठी विजय मेळाव्यासाठी 2 दशकानंतर 5 जुलै रोजी मुंबईत ठाकरे बंधू व्यासपीठावर येणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्र प्रसिद्ध केले. मराठी लोकांना जाहीर सभेचे आमंत्रण दिले. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडर किमतीत 58 रुपयांची कपात. घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांना व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत कपातीचा फायदा. नवीन मोटार वाहन कर कायदा आजपासून लागू. महाराष्ट्रात नवीन वाहन खरेदी करणे झाले महाग. डिझेल कार खरेदी करणाऱ्यांना 10% जास्त कर भरावा लागेल. कर्जतहून मुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 4 महिलांमध्ये हाणामारी. प्रथम श्रेणीच्या डब्यात ढकलण्यावरून सुरू झाला वाद. व्हिडिओ व्हायरल. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज 5 ठिकाणी अलर्ट जारी. पुढील 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता. उपनगरांमध्ये आजही हलका पाऊस सुरू. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे नूतनीकरण 100 कोटी रुपयाने केले जाईल. BMC 3 टप्प्यात पुनर्विकास करण्याची योजना आखत आहे. ठाणे बोरिवली जुळ्या बोगदाचे काम 2028 पर्यंत पूर्ण होईल. देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1.5 ते 2 तासांचा प्रवास फक्त 15 मिनिटात पूर्ण होईल असे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने BMCला फटकारले. BMCच्या निष्काळजीपणामुळे मुंबईतील ताडदेव येथे NCO शिवाय 34 मजली इमारत बांधण्यात आली. इमारतीवर तात्काळ कारवाई करण्याचे न्यायालयाने BMCला कडक आदेश दिले. कांदिवली येथील क्रांतीनगरमध्ये डॉक्टरकडून तपासणीसाठी आलेल्या 24 वर्षीय महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास सुरू. मुंबईत महाविकास आघाडी तुटणार. उद्धव ठाकरेंच्या मनसेसोबतच्या युतीच्या संकेतानंतर काँग्रेस BMC निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार करत आहे. त्यामुळे युती धोक्यात आली. जुलैपासून नवीन पॅन कार्डसाठी आधार पडताळणी अनिवार्य. जुन्या धारकांना 31 डिसेंबरपर्यंत आधार लिंक करणे आवश्यक, अन्यथा पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. ईस्टर्न फ्रीवे आणि मरीन ड्राईव्हवर इलेक्ट्रिक बस बिघाडामुळे मोठी वाहतूक कोंडी. पोलिसांनी खड्डेमय रस्त्यांवरून वाहतूक वळवली. नागरिकांना मोठी गैरसोय. ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेलेल्या मराठी तरुण किरण जाधवला दुकानदारांनी मारहाण केली. रिचार्जवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. लोणावळा येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने दोघांना धडक दिली, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. संतप्त लोकांनी गाडी पेटवून दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती. आगामी निवडणुकांसाठी चव्हाण यांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी. मुंबई पोलिसांनी कॉटन ग्रीनमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून 25 लाख रुपयांचे बनावट चलन जप्त केले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील 17,418 फ्लॅट्सच्या विक्रीसाठी म्हाडाने सोडत काढली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट. पुणे सोलापूर महामार्गावर एक भयानक घटना. 2 दुचाकीस्वारांनी खासगी व्हॅनमधून प्रवास करणाऱ्या 2 महिलांकडून 1.5 लाख रुपयांचे दागिने हिसकावले. त्याच व्हॅनमध्ये उपस्थित असलेल्या 17 वर्षीय मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत बदल. 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 90,200 रुपये झाला, तर चांदीचा भाव 1,10,000 रुपये प्रति किलोग्राम झाला. महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसणार. कार्यकारी अध्यक्ष कुणाल पाटील आज भाजपामध्ये प्रवेश करणार.